कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वसुंधरा, आकाशराव प्लीज मला थोड्या वेळ एकटीला राहू दे। मी 2 मिनिटात खाली येते। पणीची खूप आठवण येते ना। दरवेळी त्रास आतल्या दाबून ठेवायची गरज नाही, काहीतरी बोलून बघावं, बरं वाटतं। खूप आठवण येते। तुम्हाला माहितीये, मी खूप प्रयत्न करते चिनू म्हणून मला आपलंसं करावं, मला एकदा आई म्हणून हाक मारावी सारखं वाटतं मला। पण मग असं मध्येच काहीतरी घडतं आणि माझा धीरच खचतो। आता पण असं काही घडलंय का? पाणीपुरी बनीला आवडते, खूप आवडते त्याला। कम्फर्ट फूड म्हणतात ना, तसं आहे त्याच। पूर्वी बनीचा दिवस वाईट गेला, तिचा चेहरा उतरलेला दिसला ना की मी त्याला पाणीपुरी खायला घेऊन जायचं। I'm so sorry वसुंधरा। मला मान्य आहे तुम्हाला खूप कष्ट पडतात, पण एक सांगू का, खूप गोड आठवणी आहेत तुम्हा दोघांच्या। पण उपयोग काय? फक्त आठवणीच राहिल्या। बनी तर लांब निघून गेलाय ना माझ्यापासून। हो, पण ते फक्त शरीराने, मनाने तो अजूनही तुमच्या जवळ आहे। मी बेट लावू शकतो, आता जसं तुम्हाला फील होतं ना इथे, तसंच तिथे त्यालाही होत असेल। आकाशराव, मला खूप भीती वाटते। नाही म्हणजे तो मोठा होता होता जर आम्ही घालवलेले छोटे छोटे क्षण विसरला तर तेच आमच्यातलं अंतर वाढलंय त्यात। शक्यच नाही। मुलं ह्या अशा आठवणी कधीच विसरत नाहीत। अहो, मला व्यवस्थित लक्षात आहे, लहानपणी आई बाबांसोबत मी जत्रेत जायचो ना, तेव्हा आकाश पाळण्यात बसायचो। आईचा हात असा घट्ट पकडलेला असायचा मी। पुढे जाऊन आयुष्य कठीण होतं, तेव्हा ह्याच सगळ्या आठवणी आपल्याला आधार देतात। सुचेल हे अंतर बिंतर काही पडणार नाही। तर तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका आणि हे घ्या, पाणीपुरी खा। हो नाही, मला नको, तुम्ही खाऊन घ्या प्लीज। खा ना कशा, मला खरंच नकोय। हे घ्या, या। बनीसाठी प्लीज। खायला अजूनही बनीची आठवण येते। पाणीपुरी तिखट आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।